नमस्कार मित्रांनो, कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आम्ही जातो नागझरी। तर आता नागझरीवर जातो आम्ही आणि आमचे पप्पा असत ह्यो माझ्या मामाचो झिला निखिल ही कथा ओळखत असत। या प्रत्येक व्हिडिओमध्ये डोक्यावर काढता आमचा आत्म्या आणि माझ्या मावशीचो झिला। तर आम्ही 4-5 जण जातो आता नागझरीवर। आधी यांका सोडून येते बाईकवरसून आणि नंतर पप्पांका आणि उमेशला घेऊन येतोय। तर आता भेटूया थेट नागझरी। तर आता आम्ही आचऱ्याच्या नागझरी रिलो आणि ह्यो तुमका बोर्ड दिसत असत। थांबा मी तुमका उलटो करून दाखवतोय। हे बघा, श्री देवी पूर्वी आकारी गिरावळ मंदिर नागझरी तलाव ही असा आमची आचऱ्याची नागझरी। नागझरी म्हणजे एक कुंडा गरम पाण्याचो, मधून त्याका झरो येता। आता आम्ही थंय जातो आणि ह्यो रस्तो ह्यो मागे दिसत असत रस्तो तुमका। ह्यो गेलो आचऱ्या तिट्यार आणि ह्यो जो खाली उतरलो तो गेलो भंडारवाडी हिरलेवाडी आणि त्याच्यामधूनच ह्यो रस्तो गेलो तो गेलो नागझरीर। तर आम्ही आता थेट नागझरीर जाऊया। हॅलो सुरुवातीक ह्यो रस्तो वायच खडबडीत होतो। आता देवस्थानान ह्यो रस्तो चांगलो चिऱ्याचो बनवल्याने तो डायरेक्ट तलावाकडे जाता। जा नागझरी तलावा त्या तलावाकडे जाता आणि ह्या समोर जा मंदिर दिसता ता देवी पूर्वी आकारीचा असा आणि या मंदिराच्या समोरच नागझरी असा। आता आम्ही जाऊया नागझरी। जावा नागझरीच्या बाजूक इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा श्री देवी पूर्व आकारी मंदिर गिरावळ या मंदिर असा नागझरीच्या बाजूक। आणि ह्यो नागझरीच्या आजूबाजूचो सुंदर असो निसर्ग। आणि ही जी समोर दिसता ती नागझरी। आता आम्ही जाऊया नागझरीवर। फायनली आम्ही नागझरीवर पोचलोय। उमेश हाय। आता निखिल तिकडून उडी मारतोय। ये निखिल। हे बघा, हे मगाशी जे तुम्हाला मी मंदिर दाखवलं पूर्वी देवी आकारी मंदिर गिरावळ ह्या मंदिराच्या समोरच ही नागझरी आहे। मान निखिल। उमेश मार। ही मागे तुमका दिसता ती नागझरी जशी वज्रेश्वरी कुंडा गरम पाण्याचो तशीच ही नागझरी आहे पांडवकालीन। आता सुरुवातीक असा नव्हता, पण आचरा देवस्थानचा रामेश्वरचा जो देवस्थान त्यांनी ह्याची डागडुजी करून हे जे स्टाईल्स वगैरे लावल्यानी आहेत, सुशोभीकरण केल्यानी ह्या खरंच खूप चांगला। आणि ह्या गरम्याच्या दिवसात जीवाक थंडावा मिळण्यासाठी जे मुंबईकर इल्ले ते सगळे आता हय इल्ले। आता ह्यो मे महिनो जवळजवळ संपतच येलो म्हणा। आज 31 तारीख आहे, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे। ह्यो महिनो पूर्ण रोज आम्ही येऊ सकाळी तेव्हा अख्ख्या तळा भरलेला असा। ह्यो तलाव जो होतो तो पूर्ण भरलेलो होतो। तर आता कोण दिसणार नाही, आम्ही 4 जण पाठी तुमका दिसता। निखिल उडी मारता। निखिल मुंबईत जा आपण स्विमिंग पूलमध्ये जातो पैसे देऊन। तर गावात इल्याच्या नंतर ह्यो फ्री स्विमिंग पूल असा। ह्याच्यामध्ये जा पाणी त्या पाण्यामध्ये औषधी गुणधर्म असत। तर मी पण जाते आणि पाण्याचा आनंद घेते।
ये निकले खाली आहे हाँ ये पहिले प्रॅक्टिस करायला बघ ना यार यो आज ये ना ग आज मला घाबरता तर निखिल तुका नागझरी कशी वाटली? अतिशय भारी एक नंबर. आणि किती वर्षांनी इल्ल तू नागझरीत? ही 1 वर्षांनी इल्ल असतील आता. म्हणजे 1 वर्षापूर्वी तू इल्ल? होय. आणि किती काय म्हणजे कशी एन्जॉयमेंट कशी केलं? उडिया बिडिया किती मारलं? उडिया आता हिसाबाच्या बाहेर. हिसाबाच्या बाहेर मोजलं नाही? नाही. तर आता आम्ही आता मुंबईत जातलो, बघूया पुन्हा इल्यार पुन्हा येऊया नागझरीत. येऊया नक्की येऊया. तर मित्रांनो आता नागझरीसून आम्ही बाहेर इलो. आज्ञाकाने भावाक सोडून इले मी. आता निखिलला परत नेऊ केले कारण बाईक वरसून एवढी जण जाणत नाही. आणि ही नागझरीची व्हिडिओ तुमका कशी वाटली सांगा. आणि तर ही नागझरी आहे जशी जी आमच्या आचऱ्या गावात असा तशी नागझरी किंवा व्हाळ म्हणतात. ह्या उन्हाळ्यामध्ये जीव थंड करूक जी मुंबईकरा पाण्यात उतरतात. जर तुमच्याकडे असा व्हाळ किंवा नदी तुमच्या गावात असतात तर कमेंट करून आमका नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुमका आवडली असत तर कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असात तर लाईक करून सबस्क्राईब करा. थँक्यू.